झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्या ग्रामीण जीवनाच्या अभिव्यक्तीमुळे मराठी ग्रामीण कथा कादंबरी लेखनात वेगळं स्थान निर्माण केलेले डॉक्टर आनंद यादव लवकरच लेखन निवृत्ती घेणार आहेत। डॉक्टर आनंद यादव यांनी आतापर्यंत 40हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत, तर त्यांच्या झोंबी या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळालाय। निवृत्ती स्वीकारणं म्हणजे आपण साहित्यापासून दूर जातोय असं नाही, केवळ वयोमानामुळे आपण हा निर्णय घेतोय असं त्यांनी सांगितलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। आपल्या लेखन कौशल्याने 50 वर्षांहून अधिक काळ मराठी साहित्यामध्ये योगदान देणारे आनंद यादव लेखन निवृत्ती घेणार आहेत। आपण त्यांना विचारूयात। सर, मला सांगा की तुमची ही लेखन निवृत्ती तुम्ही जी जाहीर केलेली आहे, काय कारण आहे ती लेखन निवृत्ती घेण्यामागची? लेखन निवृत्ती जी केलेली आहे, करायची जे मी निर्णय घेतलेला आहे, त्याला कारण की वयाच्या 15-16व्या वर्षापासून मी लेखन करतो आहे आणि भरपूर कविता केल्या, कथा लिहिल्या, म्हणजे बहुतेक सगळे साहित्य प्रकार मी हाताळलेले आहेत। आणि ऐन तारुण्यामध्ये जे आपणाला सुचतं, जे नवीन असतं आणि जे सुचतं, असा जो काळ असतो, तो जो काळ आहे आयुष्यातला, जीवनातला, तो काळ आज घडीला कमी 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 झाल्यासारखा वाटतो। म्हणजे लेखन करणं काही अवघड नसतं, पण ते जे नवीन सुचणं, लिहिण्यायोग्य सुचणं, असं काही आताशा होत नाही। आणि जे काही होतंय ते काही फारसं महत्त्वाचं नसतंय। तेव्हा आता इतकी 40भर पुस्तकं आपण लिहिलेली आहेत, 40भर पुरस्कार मला मिळालेले आहेत, माझ्या साहित्याला भरपूर न्याय मिळालेला आहे, अनेक भाषात ते भारतीय भाषात भाषांतर त्याचं पुष्कळ असं झालेलं आहे। असं असताना पुन्हा पुन्हा जर आपणाला कल्पक बुद्धी आज थकलेली आपणाला आहे असं वाटत असेल, तर पुन्हा कशाला तेच ते लिहिण्याचा सोस करायचा? आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीनंतर आनंद यादव आपल्या लेखनातून निवृत्ती घेत आहेत, पण आपल्या याआधी केलेल्या लेखनातून मात्र ते नक्कीच आपल्या वाचकांपर्यंत इथून पुढेही पोहोचत राहतील। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सोबत अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।